धृतराष्ट्र जन्मांध आहे, जन्माने आंधळा आहे, परंतु हा अर्जुन आता डोळे असून मोहाने आंधळ झालेला आहे, मोहांध झालेला आहे. मोह कशाला म्हणतात? तर मी आणि माझे, मी आणि माझे अशी वृत्ती ज्यावेळेला आपल्या मनामध्ये निर्माण होते, याच्या बाहेर आपण बघतच नाही, मीच्या बाहेर जात नाही, माझेच्या बाहेर जात नाही, त्याला मोह म्हणतात. अर्जुनाला झालेला मोह अजूनही त्याच्या बोलण्यातून दिसून येतो. भगवंताने सांभाळण्याचा प्रयत्न केला, सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो अजूनही मोहात अडकलेला आहे. आणि म्हणून तो आता पुढच्या श्लोकामध्ये, 4थ्या श्लोकामध्ये भगवंताला काय सांगतो बघूया आपण. 2रा अध्याय 4था श्लोक आपण शिकणार आहोत. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये, कथं भीष्ममहं संख्ये, द्रोणं च मधुसूदन, द्रोणं च मधुसूदन, कथं भीष्ममहं संख्ये, द्रोणं च मधुसूदन, कथं भीष्ममहं संख्ये, द्रोणं च मधुसूदन. दुसरी ओळ. इषुभिः प्रतियोत्स्यामि, इषुभिः प्रतियोत्स्यामि, पूजार्हा वरिसूदन, पूजार्हा वरिसूदन, इषुभिः प्रतियोत्स्यामि, पूजार्हा वरिसूदन, इषुभिः प्रतियोत्स्यामि, पूजार्हा वरिसूदन. दोन्ही वेळा ऐकूया आपण. कथं भीष्ममहं संख्ये, द्रोणं च मधुसूदन, इषुभिः प्रतियोत्स्यामि, पूजार्हा वरिसूदन. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला. कथम, कथमचा अर्थ आहे कसे. कथम म्हणजे कसे. पुढे 2 शब्द आहेत, भीष्मम आणि अहम. भीष्मम म्हणजे भीष्मांना, भीष्ममचा अर्थ आहे भीष्मांना. अहम म्हणजे मी, अहमचा अर्थ आहे मी. पुढे शब्द आहे संख्ये. हा शब्द आपण पाहिला होता, पहिल्या अध्यायाच्या शेवटी आलेला होता. संजय म्हणाला होता संख्ये म्हणजे रणभूमीवर, रणांगणावर, रणामध्ये. पुढे आहे द्रोणम. द्रोणम म्हणजे द्रोणांना. भीष्म म्हणजे भीष्मांना आणि द्रोणम म्हणजे द्रोणांना. च म्हणजे आणि. मधुसूदन, कृष्णाचं नाव आपल्याला माहीत आहे. आपण जाऊया 2ऱ्या ओळीमध्ये. इषुभी. इषुभीचा अर्थ आहे बाणांनी. इषु म्हणजे बाण, अनेक वचन आहे. इषुभी म्हणजे बाणांनी. त्यानंतर आहे प्रतियोत्स्यामी. तो शब्द आपल्याला एकत्र घ्यायचा. प्रतियोत्स्यामी म्हणजे
उलट प्रहार करू, उलट बाण चालवू, त्यांच्यावर मी उलट बाण चालवू. नंतर आहे शब्द, तिथे दोन शब्द आहेत. पूजार हा वरी सूदन मध्ये दोन शब्द आहेत. पहिला शब्द आहे पूजार हो. पूजार हो म्हणजे पूजनीय आहेत, पूज्य आहेत, वंदनीय आहेत. पूजार हो. आणि नंतर आहे संधी झाला तिकडे दुसरा शब्द आलेला आहे अरिसूदन. अरिसूदन म्हणजे हे शत्रू मर्दना, शत्रूचा नाश करणाऱ्या. अर्थात हे अर्जुनाने म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्णाला परंतप. आपण त्याचा अर्थ पाहिला होता शत्रू तापन, शत्रूला ताप देणारा, शत्रूला सळोकीवरून सोडणारा असा अर्जुन. आणि अर्जुन आता भगवंताची शब्द वापरतो आहे अरिसूदन म्हणजे शत्रू मर्दना, शत्रूंचा नाश करणारा, दुष्टांचा नाश करणारा. तर बघूया आपण अर्जुन काय सांगतो आहे भगवंताला. अर्जुन म्हणाला हे मधुसूदना, हे मधुदैत्याच्या वध करणाऱ्या श्रीकृष्णा, मी रणामध्ये, या रणांगणामध्ये भीष्मांना आणि द्रोणांना बाणांनी कसे बरे मारू, बाणांनी त्यांच्यावर उलाट प्रहार कसा करू. काय म्हणतोय का, हे श्रीकृष्णा, मी रणामध्ये भीष्म आणि द्रोण यांच्यावर बाणांनी उलट प्रहार कसे करू. कारण का ते दोघेही पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. अशा मला पूजनीय असणाऱ्या, वंदनीय असणाऱ्या, प्रातस्मरणीय असणाऱ्या, नित्य पूज्य असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या जे पितामह आहेत, गुरु आहेत, त्यांच्यावर मी उलट प्रहार कसा करू. आणि अर्जुनाचं म्हणणं बरोबर आहे. भीष्मासारखे पितामह, द्रोणाचार्यांसारखे गुरु आणि असे आदरणीय श्रेष्ठ योद्धे नेहमी पूजनीय आहेत. म्हणून तो म्हणतो त्यांनी जरी प्रहार केला माझ्यावर तरी चालेल, पण मी उलट प्रहार करणार नाही. असं म्हणतात की जे आपल्या आयुष्यात श्रेष्ठ आहेत, पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, आपण त्यांच्याशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये, शाब्दिक प्रहार सुद्धा करू नये, त्यांच्याशी वाद घालू नये. जरी ते आपल्याशी कठोरपणे वागले तरी आपण त्यांच्यावर कठोरपणाने कधी शब्द टाकू नये, त्यांच्याशी कठोरपणे वागू नये. आणि म्हणून अर्जुन सांगतोय कृष्णाला की मी त्यांच्यावर, हे जे भीष्म द्रोण पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, त्यांच्यावर मी उलट प्रहार कसा करू, त्यांच्यावर मी बाण कसा चालवू. ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुष्यबाण चालवायला शिकवलं, धनुष्यावर बाण कसा धरायचा ते शिकवलं, मला निष्णात केलं, मला तरबेज केलं, त्यांच्याच आशीर्वादाने शंकराला देखील जिंकलेला आहे. आणि असं असताना मी द्रोणाचार्यावरती बाण चालवायचा, त्यांच्यावर प्रहार करायचा, हे काही योग्य दिसत नाही. आपण व्यवहारात म्हणतो कधी कधी उलट अर्थाने गुरुची विद्या गुरुरा, असं कधी करू नये. एक लहानपणी आठवली गोष्ट मी
सांगतो, मला अजूनही लक्षात आहे. मुलांना देखील ते आवडेल. पण गोष्ट का सांगतोय ते लक्षात घ्या. जे आपल्याशी पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, ज्यांच्यावर आपण शिक्षा, विद्या, ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्यांच्यावर आपण कधी उलटू नये. आणि उलटलं तर त्याचा परिणाम आपला नाश होतो. भगवान शंकर इतर देवांपेक्षा वेगळे आहेत. त्यांच्या अंगावरती कुठलाही अलंकार नाही, उंची वस्त्र नाही. मग काय पाहायला मिळतं आपल्याला त्यांच्या अंगावर? व्याघ्रांबर आहे. तसं पाहायला गेलं तर ते पण नाही आहे. दिगंबर म्हणतात त्यांना देखील, दत्त आणि भगवान शंकर. अंगावरचे अलंकार कुठले आहेत? मोत्यांचे, हिऱ्याचे, रत्नाचे नाहीत. तर सर्प आहे अंगावर, तो अलंकार आहे. दुसरा अलंकार कुठला आहे? संपूर्ण अंगाला राख फासलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ते आपल्याला नेहमी दिसतात. मग त्यांच्या अंगावर जी राख आहे ती कुठली राख आहे माहीत असेल कदाचित. त्यांचं वास्तव्य स्मशानामध्ये असतं. आपण म्हणतो कैलास राणा, शिवचंद्रमौळी, कैलासपती वगैरे. पण असं आहे की त्यांचं वास्तव्य स्मशानात आहे. ते आपल्या अंगाला जी राख फासतात ती स्मशानामध्ये जी प्रेत गळालेली असतात त्यानंतर त्यांची जी राख असते ती राख फासतात. याच्यामागे उद्देश काय? ते म्हणतात की माझ्या भक्तांची मला विशेष आवड आहे. माझ्या भक्ताने माझं भजन केलेलं आहे, माझं स्मरण केलेलं आहे जिवंत असताना. आणि आता म्हणून मी त्यांच्या शरीराची राख माझ्या अंगाला लावतो आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग. जास्त मी गोष्ट लांबवणार नाही, थोडक्यात सांगणार आहे. सत्ययुगामध्ये म्हणतात की 10,000 वर्षाचं आयुष्य होतं माणसाला. माणसं मरत नव्हती जेवढी कलियुगात मरतात आहे. आणि त्यामुळे राख मिळणं कठीण होतं. अशा वेळेला एका भक्ताने भगवान शंकराची प्रार्थना केली. आणि आपल्या माहिती आहे ते भोळं दैवत आहे. प्रसन्न झाले, वरदान माग. त्याने सांगितलं मला तुमची सेवा करायची आहे. ठीक आहे, सेवा करायची आहे, हरकत नाही. माझ्या सेवेसाठी तू तत्पर आहे. माझी एकच सेवा करायची, मला माझ्या भक्तांची जी राख आहे, आपण त्याला वेगळ्या भाषेत भस्म म्हणतो, ते मला आणून द्यायचं. ठीक आहे बोलला, आणून देईन. तो बरोबर पहाटेच्या वेळेला भगवान शंकरांना भस्म आणून द्यायचा. पण आता सांगितलं माणसं एवढ्या संख्येने मरत नव्हती. मग तो प्रत्येक वेळेला जायचा, कधी कधी त्याला मिळायचं नाही असं पण व्हायचं. त्याने सांगितलं भगवान शंकरांना की आता फार कठीण दिवस आहेत, रोज रोज मला भस्म मिळत नाही आहे. मला तुम्ही एक आणखी वर द्या की ज्याच्या डोक्यावरती मी हात ठेवेन त्याचं भस्म होईल. भगवान शंकर आपण म्हणतो भोळे आहेत, इथे त्याचा अर्थ त्याच अर्थाने घ्यायचा, तसे ते भोळे नाही. पण त्यांनी भोळेपणाने सांगितलं हरकत नाही. त्याचा हेतू लक्षात घेतला नाही. ते म्हणला तथास्तु, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. मग त्याला आपण म्हणतो माकण्यात कोली दिलं तसं आलं. तो भस्म मिळवण्यासाठी माणसांच्या डोक्यावरती हात ठेवायला लागला. जो जो दिसेल त्याच्या डोक्यावरती हात ठेवायला लागला, त्याचं भस्म व्हायचं.
भक्त तक्रार येऊन आले, हे काय चाललेलं आहे, असा आशीर्वाद दिला तुम्ही. भगवान शंकर पण शेवटी त्रासले, संतापले, रागावले, पण नाईलाज आहे, त्याला वर तर देऊन बसलेले आहे. त्याच्या मनात विचार आला, तो साधू वृत्तीचा होता पण नंतर असुर वृत्तीचा झाला. त्याच्या मनात विचार आला, असुराच्या मनात विचार आला की रोज रोज भस्म द्यायचं हे काय बरोबर नाही. त्यापेक्षा आपण ज्याला भस्म लावतो त्यालाच आपण काय करूया, त्याचंच भस्म करूया. म्हणून तो शंकराच्या मागे लागला. शंकराने ओळखलं, पण मी सांगितलं आता त्याला वर देऊन बसले आणि आता काय करणार. शेवटी ते पळायला लागले, तो मागे आणि ते पुढे होते. मला दृष्टांत इथे संपवायचा आहे, अजून गोष्ट पुढे आहे. ज्यांना माहीत असेल त्यांना त्याला शेवट माहीत असते, आवश्यक नाही आहे. मी का सांगितलं, अर्जुन म्हणतो आहे की ज्यांनी मला धनुष्यबाण चालवायला शिकवलं त्यांच्यावरती मी पुन्हा प्रहार कसा करू, गुरुची विद्या गुरुवरती कशी मी उलट करू. म्हणून मला हा दृष्टांत आठवला, लहान असताना ऐकला होता. असे जे काही गोष्टी असतात, दृष्टांत असतात, ते लहान असताना ऐकले म्हणजे आपल्याला पुढे देखाय जातात. म्हणून संस्कार. आणि आता तो कृष्णाला सांगतोय पुढच्या श्लोकामध्ये की यांच्या रक्ताने माखलेलं जे राज्य आहे ते मला नको आहे. पुढचा श्लोक जो आहे 5वा श्लोक तो थोडा मोठा आहे, त्याची चालही वेगळी आहे. त्यामुळे गुरुन हत्वा हि महानुभावान, गुरुन हत्वा हि महानुभावान, श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके, श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके. पुन्हा काय पूर्ण ओळख. गुरुन हत्वा हि महानुभावान, श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके, गुरुन हत्वा हि महानुभावान, श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके. पुढची हो थोडी वरचा झाली द्यायची. हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव, हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव, भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्, भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्. पुन्हा ऐकूया आपण. हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव, भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्, हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव, भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्. तिथे भुंजी आहे, च च ज ज य मधला तो शेवटचा अक्षर आहे य. पूर्ण श्लोक आहे आपण, चाल नीट लक्षात घ्या. गुरुन हत्वा हि महानुभावान, श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके. या दोन ओळी थोड्या खालच्या घ्यायच्या.
हत्वार्थकामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. या श्लोकात गुरु दोनदा आलेला आहे. त्याचा उच्चार दीर्घ करायचा आहे. पहिला शब्द आहे गुरून हत्वान. त्यामध्ये दोन शब्द आहेत. गुरून म्हणजे गुरूंना, गुरुजनांना, आणि हत्वा गुरून अधिक अहत्व आहे. न अर्ध आहे त्यामुळे अहत्वा येतात. न मारता, गुरुजनांना न मारता. ही म्हणजे निश्चितपणे, हीचा अर्थ आहे निश्चितपणे. पुढे शब्द आहे महानुभावान. आपण कधी कधी व्यवहारात तो शब्द वापरतो. म्हणजे महात्म्यांना, महापुरुषांना. महानुभाव म्हणजे महात्मे, महापुरुष. पुढचा शब्द आहे श्रेय. श्रेया म्हणजे अधिक चांगले. श्रेयाचा अर्थ आहे हितकर, कल्याणकर. आणि सोपा शब्द आहे अधिक चांगले. पुढे शब्द आहे भोक्तुम. भोक्तुमचा अर्थ आहे उपभोग घेणे. भोक्तुमचा अर्थ आहे उपभोग घेणे. त्यानंतर आहे भैक्षम. भैक्षमचा अर्थ आहे भिक्षा मागणे. भिक्षा मागणे. त्यामध्ये अजून एक शब्द आहे अपी. अपी म्हणजे सुद्धा. अपीचा अर्थ आहे सुद्धा. त्यानंतर शब्द आलेला आहे इह. इह म्हणजे इह लोकात, या लोकात. आपण ज्या जगात राहतो त्याला इह लोक म्हणतात. पुढे शब्द आलेला आहे त्यामध्ये आपल्याला तीन शब्द दिसतात. हत्वार्थ म्हणजे मारून. हत्वा म्हणजे ठार मारून. अर्थ. अर्थ म्हणजे धन, द्रव्य, पैसा, संपत्ती. कामान. नंतर शब्द आहे कामान म्हणजे अशी इच्छा करणारे, अशी इच्छा बाळगणारे, कामना करणारे. पुढे आहे तू. तू म्हणजे परंतु. तूचा अर्थ आहे परंतु. पुढे शब्द आहे गुरून. आपल्याला तिकडे एकच शब्द दिसतो, तिथे तीन शब्द आहेत. गुरून म्हणजे गुरूंना, श्रेष्ठ आहे त्यांना. गुरुचा अर्थ फक्त गुरुजन, गुरुजी, शिक्षक असा नाही. आपल्या अशा जे जे वडील आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्ञानाने, अनुभवाने मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, ते आपले गुरु आहेत. त्यामुळे गुरूंचा अर्थ तो देखील आहे, गुरु देखील आहे आणि श्रेष्ठ देखील आहे. नंतर शब्द आहे इह म्हणजे या जगात. एव म्हणजे च, मराठीतला च. नंतर आहे भुंजीय. भुंजीयचा अर्थ लक्षात घ्या. भुंजीयचा अर्थ आहे भोगावयाची गोष्ट. भुंजीय म्हणजे भोगायची गोष्ट. नंतर शब्द आहे भोगान. भोगान म्हणजे भोग्य वस्तू. भुंजीय म्हणजे भोगायची वस्तू आणि भुंजीय म्हणजे भोगायची वस्तू. त्यानंतर शब्द आलेला आहे रुधिर. रुधिर म्हणजे रक्ताने. रक्ताने. प्रदिग्धान म्हणजे माखलेले. रुधिर प्रदिग्धान म्हणजे रक्ताने माखलेले, रक्ताने भरलेले, रक्तबंबाळ झालेले. आपण शब्द बोलतो व्यवहारामध्ये रक्तबंबाळ झालेले. श्लोक मोठा असल्या कारणाने शब्द देखील जास्त आहेत आणि त्यामुळे त्याचा अर्थ आपण लक्षात ठेवायला पाहिजे.
तेव्हा आता हा श्लोकामध्ये अर्जुन काय सांगतो आहे कृष्णाला, परमपूज्य महानुभावाचा अर्थ आहे परमपूज्य श्रेष्ठ महात्म्यांना गुरुजनांना न मारता या जगामध्ये इहलोकामध्ये भिक्षा मागणे, भिक्षा मागून अन्न मिळवणे, भिक्षा मागून जे मिळेल ते खाऊन राहणे, हे जास्त अधिक चांगले आहे, माझ्यासाठी हितकर आहे, माझ्यासाठी कल्याणकारक आहे. बघा काय म्हणतोय, परमपूज्य श्रेष्ठ अशा गुरुजनांना ठार मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून या जगात राहिलेले अधिक चांगले आहे. कारण का, गुरुजनांना मारून या लोकात त्यांच्या रक्ताने माखलेल्या आणि नंतर जे मिळणार आहे ते द्रव्य, त्या द्रव्याचा उपभोग, ते द्रव्य आम्ही का भोगायचं, त्या द्रव्याचा आम्ही उपभोग का घ्यायचा, त्यांच्या रक्ताने माखलेल्या भोगांना आम्ही नंतर का भोगायचे. म्हणजे थोडक्यात काय अर्जुन सांगतो आहे की आम्हाला गुरु जे आहेत, पितामह जे आहेत, पूज्य आहेत, त्याज्य नाहीत, पूज्य आहेत. वास्तविक आता आपल्यालाही माहिती आहे की ते सर्वांनाच पूज्य आहेत, पण आता वेळ आलेली आहे त्यांच्यावर शस्त्रप्रहार करायची. आपण पाहिलं होतं मागे की त्यांचा पक्ष जो आहे तो पक्ष चुकीचा आहे. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी दुर्योधनाची बाजू घ्यायला नको होती. त्याची मदत मिळते दुर्योधनाकडून म्हणून त्यांना बाजू घ्यायला लागली, पण तरी देखील अर्जुनाकरता ते पितामह गुरुजन द्रोणाचार्य पूजनीयच आहेत. म्हणून तो म्हणतो या श्लोकामध्ये की त्यांना ठार मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या भोगांना भोगण्यापेक्षा मी या जगामध्ये भिक्षा मागून देखील जगलो तरी चालेल, मला तेच आता या ठिकाणी श्रेयस्कर वाटतं आहे, तेच अधिक चांगले वाटते आहे. अजूनही अर्जुनाचं बोलणं संपलेलं नाही आहे. अजूनही तो युक्तिवाद करतो आहे. भगवंताच्या कालच्या बोलण्याला तो युक्तिवाद सांगतो आहे. अजून पुढे काही श्लोक बाकी आहेत. आपण आपला आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया. उद्या बघूया आपण तो आणखी काय काय युक्तिवाद सांगतो आहे. शेवटी आपल्याला दिसेल याच काही श्लोकांमध्ये की त्याला त्याची चूक कळते आणि तो भगवंताचं गुरुत्व स्वीकारतो, त्यांचा शिष्य होतो. आजचा भाग पूर्ण करण्यापूर्वी आपण